आज काय झालं, काय वाटतं तुम्हाला? वाल्मिकांना अटक होणार आहे आम्हाला माहित झाल्यानंतर आम्ही आज बरं, नेमकं गेल्या 15 दिवसापासून ते इकडे तिकडे फिरत होते, ते समोर का नाही आले? ते असं का वाटतं तुम्हाला? एवढ्या दिवसात ते समोर का नाही आले? तेवढं काय माहिती आम्हाला, फक्त वाल्मिकांना हजर होणार आहेत म्हणून आलो आम्ही. त्यांच्या समर्थन करण्यासाठी आलो. नेमकं ह्या हत्येमागं कोण आहे असं वाटतं तुम्हाला? काय वाटतं? या हत्येमाग जे आरोपी आहेत सुदर्शन फुले हे आहेत हे आम्हाला मान्य आहे. त्यांनी जे मारहाण केली त्यांना ते सुद्धा मान्य आहे. आमचं ते सरपंचाला मारहाण केली त्याचा निषेध करतो आम्ही, पण वाल्मिकांचं नाव जे घेतलंय याचा सुद्धा निषेध करतो. याच्या मागे कोण असेल का? राजकीय वगैरे काय? राजकीय लोक जितेंद्र आव्हाड, सुरेश धस, त्याच्यानंतर ते संदीप क्षीरसागर ह्याच्या पाठीमागे सूत्रधार आहे. पण एवढे दिवस का लागले त्यांना इकडे यायला? आता ते देणारच माणूस, सामान्य माणूस आहे. ते काही लय असं जे दाखवायलेत मीडियावर हे कुणी हे खोटं आहे. काय विषय पाहिजे, आम्ही कार्यकर्ते कारण की काही तास पूर्वी समजलं की ते आज हजर होतील. तुम्ही एवढ्या लवकर कसं काय आलात? तुम्ही इथंच राहण्यास आहेत का तिकडचे आहेत? आम्ही सगळं मीडियावर बघून मारू. नाही, तुम्ही राहिला कुठं आहात? तुम्ही राहिलं ना, आता आम्ही गाडी घेऊन आलो आणि इथेच येऊन थांबलो. त्या दिवशी गुन्हा घडला त्यावेळेस वाल्मिकांना ते उज्जैनला होत. जीव गुन्हा घडला त्यावेळेस वाल्मिकांना उज्जैनला होते. आता ते 302 मध्ये काय तिथं कुठं होते? उज्जैन आळंदीला होते, आळंदीला आता देवाला होते माहित नाही आम्हाला. त्यांनी पोलिसांपासून ते पळत का होते? कोण अहो कुणी घेणारच ना, नवीन काहीतरी आरोप. आता 302 करा, कुठं फाशी द्या, कुठं काही म्हणायला माणूस घेणार. जितेंद्र आव्हाड जे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत, त्यांनी वाघरमाळा सिरियल किलर म्हटलंय. त्यांनी अनेक खून केले असं देखील म्हणाले. करमुसे भाऊ आहे, माझ्या भावाचा मर्डर किशोर फटचा भाऊ आहे. त्याच्यामध्ये बबन गीते आता डबल मर्डर केलेला 6 महिन्यापूर्वी त्याचं नाव होतं. माझ्या घरावर संघटित गुन्हेगारी पद्धतीनं 50 जणांनी माझ्या घरावर हल्ला करून गरोदर स्त्रीला आहे. आणि आता 10 वर्षानंतर मी माझी केस चालू असून आता बोर्डावर माझी केस आलेली आहे. बबन गीते खरा संघटित गुन्हेगारी खोटे आरोप फक्त एकामुळे की एक तर सामान्य कुटुंबातून आलेला व्यक्ती आणि त्यामुळे लोकप्रियता जास्त वाढलेली आहे आणि ती लोकप्रियता आमदाराला सुद्धा जड पडते. त्याच्यामुळे त्याने जे विरोध आता सध्या करत आहेत नाव घेऊ धनंजय मुंडेला जड पडते का? ती परळीचे आमदार धनंजय मुंडे साहेबाला नाही, धनंजय मुंडे साहेबांचे कार्यकर्ते त्यांना आणि मुंडे साहेबांना आनंद वाटतो त्यांच्या कामाचा. धनंजय मुंडेवर राजकीय आरोप होतात, त्यांना वाचवलं जाते. मला काय नाही खोटे. फक्त एक असा विषय झालाय, एक सध्या तुम्हाला बीड जिल्ह्याची स्थिती सांगतो. आधी म्हणले की कोणता घोले मास्टर माइंड आहे, त्याच्यानंतर म्हणले विष्णू कोणता तरी चाटे मास्टर माइंड आहे, पुन्हा अण्णा, पुन्हा त्यानंतर धनंजय मुंडे साहेब आणि त्यानंतर वंजारी समाजाला टार्गेट करणे सध्या.